नमस्कार, प्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी ज्यूसची रेसिपी शेअर करणार आहे. मीन्स रक्त वाढवण्यासाठी स्पेशल ज्यूस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिमोग्लोबिन लेवल आपली कमी होते आफ्टर सर्टन एज, तर त्यासाठी मी तुमच्यासोबत एक ज्यूसची रेसिपी शेअर करणार आहे. कसं असतं ना, आफ्टर सर्टन एज आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं. काही मीन्स आपल्याला डॉक्टर मोस्टली लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम होतो. आपण चेक केलं तर आपलं रक्तातलं हिमोग्लोबिन असतं कमी झालेलं असतं. मोस्टली लेडीजमध्ये ते 12 ग्रामच्या वरती हवं आहे आणि जेंट्समध्ये ते 13 ते 14 ग्रामच्या वरती हवं आहे. तर लेडीजमध्ये 12 ग्रामच्या कमी जर हिमोग्लोबिन लेवल आपली आली, मीन्स 7.5 ग्राम 8 ग्राम, तर मोस्टली काय होतं ना की बऱ्याचशा गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं. एक तर खूप हिमोग्लोबिन लेवल तुमच्या शरीरातलं कमी झालं असेल, रक्तातलं कमी झालं असेल तर तुम्हाला थकवा येतो, चक्कर येते, डोकं दुखणं किंवा कशातच लक्ष लागत नाही, काम करावं असं वाटत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी मीन्स तुम्ही थोडंसं चाललात, थोडंसं हे गेलं की लगेच दम लागतो तुम्हाला आणि डिप्रेशन येतं, नर्वसनेस येतो, सारखा चिडचिड होते. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला या सगळ्यांना फेस करावं लागतं. आयर्न डेफिशियन्सी पण आपल्याला फेस करावी लागते आफ्टर सर्टन एज. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला एक ज्यूस दाखवणार आहे. मीन्स तो ज्यूस तुम्ही पाहिलात ना की तुमच्या सगळ्या ह्या उणीव आहेत त्या भरून निघणार आहेत. तर पाहूया आपण कसला ज्यूस प्यायचा आहे ते आणि तो ज्यूस आपण कसा बनवायचा ते. कारण मोस्टली कसं आहे, डॉक्टर आपल्याला बीट खायला सांगतात किंवा गाजर खायला सांगतात, डाळिंब खायला सांगतात अशा वेळेला. तर पण काय होतं ना की बीट खायचा आपल्याला कंटाळा येतो, की बीट आपल्याला नको वाटतं, प्रत्येकाला आवडत नाही बीट. तर मग ते बीट आपण ज्यूसच्या रूपाने खाणार आहोत आणि पिणार आहोत. मी ज्यूस बीट आणि सगळा आपण एक हेल्दी ज्यूस बनवणार आहोत. त्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते आणि तो ज्यूस कसा बनवायचा तेही दाखवते. चला आता हे पहा, आपण जो आज हेल्दी ज्यूस बनवणार आहोत त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे. तर आपण त्यासाठी डाळिंब घेतलेला आहे, पोमोग्रेनेट, त्यानंतर आपण गाजर घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, मिंट आपण बीट घेतलेला आहे आणि आपण आवळा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे आवळा नसेल तर तुम्ही लिंबू पण वापरू शकता. तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू यूज करू शकता. तर या गोष्टींपासून आपण मस्तपैकी आजचा आपला रक्त वाढण्यासाठी स्पेशल ज्यूस जो आपण आहोत तो बनवणार आहोत. तर आपण सुरू करूया. आधी पण हे सगळ्या गोष्टी धुवून घ्यायच्यात आणि आपल्याला फ्रेश ज्यूस बनवायचा आहे. मीन्स एक ग्लास ज्यूस बनवून तो लगेच प्यायचा आहे आपल्याला. तर आपल्याला बनवून ठेवायचा नाही आहे हा ज्यूस. तर आपण त्याप्रकारे आपण साहित्य घेऊया. तर आपण आता हे सगळं धुवून छानला चिरून घेणार आहोत. पहा, आता आपला हेल्दी ज्यूस आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण डाळिंब घेतलेला आहे, साधारण मी अर्धा डाळिंब घेतलेला आहे. त्यानंतर मी बीट घेतलेला आहे एक छोटं कापून. त्यानंतर मी गाजर घेतलेला आहे, आवळा घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं मी ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही ब्लॅक सॉल्ट टाका, नाही तर नाही टाकलं तरी छान. आणि डाळिंबामुळे आपल्या ज्यूसला गोडवा येणार आहे. तर आता आपण हे सगळं ग्राइंड करून घेणार आहोत आणि ग्राइंड करताना आपण यात 1 ग्लास पाणी घालणार आहोत आणि आपण ग्राइंड करून घेणार आहोत. तर चला आपण पुढची प्रोसेस सुरू करूया. तर हे पहा, आपला हेल्दी ज्यूस मस्त तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत ना, याला मस्तपैकी आपण गाळून घेणार आहोत. तुम्ही असाच प्यायला तर आणखीच चांगलं आहे ते, पण काहींना असं नाही आवडत, तर तुम्ही असं गाळून घेऊ शकता आणि याचा ज्यूस पिऊ शकता. आणि हे जे आहे ते हे आपण चपाती बनवताना आता पिठामध्ये मिक्स केलं तरी चालू शकतं. हे जे आपलं उरलेलं आहे ते, तर तुम्ही असाच जरी प्यायलात तरी हेल्दी आहे हा ज्यूस. तुम्हाला आणखी भरपूर सारे फायबर मिळणार आहेत हे जर असंच प्यायलात तर. असा आपला हा ज्यूस आता आपण ग्राइंड करून घेतलेला आहे. हे पहा, असा तयार झाला आपला ज्यूस. आता आपण याला सर्व करून घेऊया. तर हे पहा, मस्तपैकी आपला हेल्दी ज्यूस तयार झालेला आहे. आपलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जो हेल्दी ज्यूस आहे तो आपला तयार झालेला आहे. तुम्ही असा पिऊ शकता. मस्त असा बनवून प्या, खरंच खूप टेस्टी लागतो. हा आपला हेल्दी ज्यूस, स्पेशली रक्तवाढीसाठी आपला ज्यूस बनवलेला आहे. आपण रक्तातला हिमोग्लोबिन कमी झाला असेल तर आपण असा ज्यूस करून प्यायचा आहे. बीट, गाजर, डाळिंब, आलं आणि आवळा ह्या सगळ्या गोष्टी आपण यात वापरलेल्या आहेत. तुम्ही पुदिना किंवा पालक ह्या 2 गोष्टी वापरू शकता आणि हा ज्यूस आपण आणखी हेल्दी बनवू शकता. तर आपल्याला असं गाजर आणि बीट खायचा कंटाळा येतो, तुम्ही अशा प्रकारे ज्यूस बनवून त्याचा पिऊ शकता. काय आपल्या शरीरातलं जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल रक्तातलं, तर आपल्याला खूप बऱ्याचशा समस्यांना आपल्याला फेस करावं लागतं. आपल्याला थकवा येतो, मोस्टली लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम आढळतो. थकवा येणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते सारखे, किंवा नर्वस फील होतं आपल्याला आणि
सारखं चाललं की आपल्याला जरा चाललं किंवा आपल्याला एक्सरसाइज केली की आपल्याला लगेच दम लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळेला फेस कराव्या लागतात जर आपलं हिमोग्लोबिन रक्तातलं कमी झालं असेल तर. पण आपल्याला कळतच नाही का झाले, तर त्यासाठी आपल्याला डॉक्टर बीट आणि गाजर खायला सांगतात आणि त्यावेळेला आपण कंटाळा करतो की आपल्याला खायचा कंटाळा येतो. मग आपण असा ज्यूस करून पिणार आहोत, त्याचा मस्तपैकी हेल्दी ज्यूस, आणि आपल्या शरीरातली आयर्न डेफिशियन्सी आणि आपलं रक्तातलं हिमोग्लोबिन आपण वाढवणार आहोत. आणि याच्यामध्ये भरपूर सारी या ज्यूसमध्ये विटॅमिन सी असणार आहे, कारण आपण याच्यामध्ये डाळिंब वापरलेला आहे, त्यानंतर आपण आवळा देखील वापरलेला आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर विटॅमिन सी पण मिळणार आहे. आणि हा इम्युनिटी बूस्ट करायलाही खूप सगळ्यात बेस्ट ज्यूस आहे हा. तर तुम्ही इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हा ज्यूस वापरू शकता. हा आपण सकाळी प्यायचा आहे, एकदा सकाळी उठल्या प्या किंवा तुम्ही वर्कआउटच्या आधी प्या किंवा वर्कआउट केल्यानंतर मग प्या, किंवा सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या दरम्यान जो वेळ असतो त्या दरम्यान तुम्ही पिऊ शकता. रात्री हा ज्यूस आपल्याला प्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रोज असा ज्यूस पिऊ शकता आणि शरीरातली हिमोग्लोबिन लेवल मीन्स रक्तातली हिमोग्लोबिन लेवल तुम्ही वाढवू शकता, शरीरातलं रक्त वाढवू शकता आणि आयर्न डेफिशियन्सी भरून काढू शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा, आणि आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. धन्यवाद.